4. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म होय. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे भगवान बुद्धाच्या शिकवणुकी विरुद्ध ठरेल. निर्धन लोक धन्य होत असे भगवान बुद्धांनी कधीही म्हटलेले नाही. पीडितांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे भगवान बुद्धांनी कधीही सांगितलेले नाही. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक सातत्याने ती परिस्थिती बदलण्याचा ते उपदेश करतात. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रट्टपाल म्हणतात, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमिन्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजाची राज्य समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नाहीशी होते. पाहिजे होते ते मिळाले पाहिजे या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महारिदान सुत्तात भगवान बुद्धांनी आनंदाला लोभ संयमाची महती सांगितलेली आहे. तेथे ते म्हणतात, आनंदा लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसन होते आणि जेव्हा तीही स्वामित्वाची इच्छा मिळलेली हातातून निसटून द्यायची नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेला लोभ म्हणतात. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी इतर सावध राहण्याची आवश्यकता आहे. सतत सावध राहण्याची आवश्यकता आहे. या तृष्णेला किंवा या लोभाला संयत ठेवायची काय आवश्यकता आहे? भगवान बुद्ध स्थविर आनंदाला सांगतात. पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी होते, आघात होतात, झगडे होतात, वाद प्रतिवाद होतात, भांडणे होतात, निंदा होते आणि असत्य बोलणे सुद्धा होते. या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्ग कलहाचे हे यथायोग्य विश्लेषण आहे, यात कसलीही शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणीवर भर दिला आहे. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे म्हणणे म्हणजे धम्म होय. अनित्य सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वाने बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत. प्रतित्य समुत्पाद वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहेत. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंच्या अनित्यतेची गोष्ट बुद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंग म्हणतो, सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. जेव्हा हेतू प्रत्ययाचा उच्छेद होतो तेव्हा वस्तूचे अस्तित्व उरत नाही. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय. आणि या 4 महाभूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेची सर्वश्रेष्ठ व्याख्या कशी करता येईल? तो नाही, तो होत नाही, तो होत आहे, तो घडत आहे या शब्दात करता येईल. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात करीत नाही आणि तोच भविष्यकाळात करणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता
आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा निरंतर परिवर्तनशील आणि निरंतर संवेदनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तो तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजण्याचा थोडा कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा घडत आहे हे समजायस तेवढे सोपे नाही. हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धांचे उत्तर असे: सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. याच अनित्यतेच्या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचे रूप उदयास आले. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे निषेध नव्हे, अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू असते. शून्यतेमुळेच जगात सर्व अस्तित्व शक्य होते. ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय जगात काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका स्वरूपातून दुसऱ्या रूपामध्ये जीवनाचे उत्क्रमण होते आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे तो थांबला असता. कोणत्याही वस्तूमध्ये कसलेही परिवर्तन झाले नसते, कुणाचीही कसलीही उन्नती होणे शक्य झाले नसते. जर मनुष्य प्राणी मरणशील अथवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थितीत जशाच्या तशाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मनुष्य जातीची प्रगतीच खुंटली असते. शून्य म्हणजे अभाव असे मानले तर मोठीच बिकट परिस्थिती उद्भवते. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य म्हणजे परिवर्तनशील आहेत. भगवान बुद्धांच्या या सिद्धांतापासून काय बोध घ्यायचा हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून आपल्याला जी शिकवण मिळते ती साधी सोपी आहे. कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी अनासक्ती मालमत्ता मित्र इत्यादी संबंधी ठेवावी. अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धांनी म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. 6. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म होय. या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, नियम आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलांच्या व नक्षत्राच्या चलनवलनात एक प्रकारची सुव्यवस्था नियम आहेत. ऋतुचक्रामध्ये सुव्यवस्था नियम आहे. वृक्षापासून फळे उत्पन्न होतात आणि फळापासून परत बीज निर्माण होते, यातही एक प्रकारचा नियम आहे. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला बीज नियम किंवा ऋतुनियम इत्यादी म्हणतात. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहेत. जर तो असेल तर तो कसा उत्पन्न झाला? तो नियम कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे सरळ उत्तर आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम होय. ईश्वराने संसार निर्माण केला आहे आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता धर्ता देखील आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. माणसाला आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने जगाचा हा नैतिक क्रम चालू राहतो. जी नैतिक व्यवस्था आहे ती ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात. त्याचे विचार वरीलप्रमाणे असतात, परंतु ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमाचा जनक असेल, या नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत देखील तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था आणि अराजकता का आढळते? या ईश्वरी नियमाच्या मागे अशी कोणती शक्ती आहे? या ईश्वरी नियमाचा व्यक्तीवर कोणता अधिकार आहे? हे संयुक्तिक आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानत असतात त्यांच्याजवळ या प्रश्नांचे उत्तर नाही.
या अडचणी दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. आता असे म्हटले जाते की निसंदेह परमेश्वराच्या इच्छेने सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की या सर्व सृष्टीने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने म्हणजे परमेश्वराने त्या सर्व सृष्टीला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु त्यानंतर ईश्वराने सृष्टीचा आरंभी जे नियम घालू दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो सर्व दोष सृष्टीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर नैतिक व्यवस्थेची जबाबदारी पडत नाही एवढेच, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपविले, का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे: सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळणारा हा ईश्वर नाही, तो कर्म नियमच आहेत. त्यानुसार सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असो अथवा वाईट असो, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर अवलंबून आहे, इतर कोणावरही नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य, आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म सत्कर्म करीत आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत, त्यांनी कर्म नियमाची अर्थात कर्माच्या कायद्याची देखील व्याख्या केलेली आहे. कर्म नियमाचा बुद्ध प्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो, हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कोणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा: कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल, कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवजात दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये थोडे किंवा फार कालांतर असले तरी बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे अनेक विभाग करता येतात. दिट्ट धम्म वेदनीय कर्म म्हणजे तत्काळ फळ देणारे कर्म. उपपज्य वेदनीय कर्म, याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. अपरापरीय वेदनीय कर्म, अनिश्चित काळानंतर फळ देणारे कर्म. कर्म हे कधी कधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्माचा त्याच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जीवनातील अन्य सबळ कर्मामुळे ती खारिज होतात, अशांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धाचा हा उपदेश आपल्या मूळ स्थानी योग्य ठरतो की कर्माचा नियम अनिवार्य आहे. या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्यालाच भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच कर्म सिद्धांत अभिप्रेत नाही व तसे मानणे चूक होईल. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाही परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम असतात, कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा बिघडवितो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बळविणारा कर्मनियमही कायम राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ बहुधा स्पष्ट होत नाही. जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. एक तर त्याला चांगल्या प्रकारे समजले जात नाही, चुकीचा सांगितला जातो,
अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. पुष्कळशे लोक या गोष्टी समजताना दिसत नाहीत की नैतिक व्यवस्था कशी राखली जाते. या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धाने कर्म सिद्धांत मांडला की विश्वाचा नैतिक क्रम कशा प्रकारे चालतो या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्म सिद्धांत मांडण्यात भगवान बुद्धाचा हाच हेतू होता. कर्म नियमाचा संबंध केवळ सृष्टीच्या सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. याचा कोणा एका धनी निर्धन व्यक्तीच्या होण्याशी किंवा त्याच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन केवळ विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे यांच्याशी आहे. या कारणास्तव कर्म नियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. भाग 4. अधम्म म्हणजे काय? 1. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडते, तिचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य ही एकमेकाच्या इतकी जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागणे कठीण होते. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली तरी कशी? अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वीच्या तत्वज्ञानी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पकुद कच्चायन हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानितच नसे. तो म्हणत असे की घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मख्खली गोशाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी प्रकृती किंवा अनिवार्य आवश्यकता किंवा वस्तुजातीतील अनुत्पन्न नियम किंवा पूर्वनियोजित दैव अशा सारख्या गोष्टी शोधले पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा सिद्धांताचे खंडन केले. त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हे मानवनिर्मित अथवा प्रकृती निर्मित असते. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे याला विरोध होतो. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? मानवाची आपली स्थिती अस्तित्वात राहण्यास काहीच प्रयोजन राहत नाही. तर मग मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुल्य मात्र आहे काय? जर मनुष्य स्वतंत्र नसेल तर माणसाच्या अस्तित्वाचे तरी काय प्रयोजन? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा काय उपयोग? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा उगम दैवी चमत्कृतीत असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण माणसाला सापडले नसेल, परंतु जर तो बुद्धिमान आहे कधीतरी त्याला ते कारण सापडल्याशिवाय राहणार नाही. दैव चमत्कृती वादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. त्यांचा पहिला हेतू हा होता की माणसाने बुद्धिवादी व्हावे. त्यांचा दुसरा हेतू माणसाने स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावा असा होता. त्यांचा तिसरा हेतू असा होता की ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची जी प्रवृत्ती तिला मारक ठरतात त्यांचे उगमस्थान नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म जर बुद्धिवादी नसेल तर तो शून्य ठरेल. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. 2. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जर कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणी योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म
इत्यादी अनेक नावे आहेत. जर असे विचारले की हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला, तर या प्रश्नाला तेथे काहीच उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान, सर्व व्यापक आणि सर्व अंतर्यामी, सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर, शिव म्हणजे चांगला, कल्याणकारी आहे. ईश्वराला न्यायी म्हटले जाते आणि ईश्वराला दयाळू म्हटले जाते. असा प्रश्न उत्पन्न होतो की भगवान बुद्धांनी ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय? उत्तर आहे नाही. त्यांनी स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणी ईश्वराला पाहिले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणी असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचले नसून विकास पावलेले आहे. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म राखण्याचे काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धांनी हा प्रश्न येण्याप्रमाणे येथे सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला त्याची अनेक कारणे आहेत. त्यांनी असा विचार मांडला की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्यांनी वासिष्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासिष्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. त्यासमयी तथागत आपल्या महान भिक्षू संघासमवेत कौशल जनपदामध्ये मनसाकट येथे विहार करीत होते. त्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. वासिष्ठ आणि भारद्वाज हे दोघे मनसाकट गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनी तथागतासमोर आपापला दृष्टिकोन निवेदित केला. भारद्वाज म्हणाला, तरुख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात मुक्तीचा सरळ मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्म सायुज्य मिळवून देतो. वासिष्ठ म्हणाला, हे गौतम, पुष्कळशे ब्राह्मण पुष्कळशे मार्ग दाखवितात. अर्धायू ब्राह्मण, तेत्रीय ब्राह्मण, कंचोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे बहुवर्गीय ब्राह्मण हे सर्वजण त्यांनी दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरी ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात, त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखविलेले सर्व मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात, ब्रह्माबरोबर भेट करून देतात. भगवान बुद्धांनी त्यांना विचारले, वासिष्ठा, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासिष्ठ म्हणाला, श्रीमान गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासिष्ठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा, नाही. या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी या ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही आणि कोणालाही ब्रह्माचा साक्षात्कार नाही झाला. वासिष्ठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासिष्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची रांग असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते. वासिष्ठा, या ब्राह्मणांचे म्हणणे आंधळे कथन आहे. ते आंधळ्यांच्या रांगेसारखे आहे. ना त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसते, ना मध्यभागी असणाऱ्याला दिसते, ना अगदी शेवटी असणाऱ्याला दिसते. या ब्राह्मणांचे कथन केवळ उपहासास्पद आहे. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही सार नाही. वासिष्ठा, ही गोष्ट कधीही न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे, वासिष्ठाने उत्तर दिले.
वासिष्ठा, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची तू अभिलाषा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे, की वैश्य जातीची आहे, की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाले, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी स्वतः संबंधी विचार करू लागला. मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे. मीच माझा स्वामी आहे आणि जे साध्य आहे आणि पुढे होणार आहे त्याचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास येत आहेत. याचा अर्थ असा होतो ना की जे आज आहेत आणि भविष्यात होणार आहेत त्याचा ब्रह्म हा पिता आहे? तुझे म्हणणे असे आहे की हे जे पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि जे भविष्यात होणार आहेत त्यांचा जनक म्हणजे ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म, तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणार आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी का बरे झालो? या प्रश्नाला वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा तर्क हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीची निर्मिती करण्यास कारण आहे, तर मग माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा उत्पन्न होणे शक्य नाही. त्याला काही करण्याची आवश्यकता नाही, ना त्याच्या मनात काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही त्यांच्या मनात येणार नाही. त्यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावयाची गरज नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा चौथा तर्क असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप व कल्याणकारी आहे तर माणसे खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? कोण्या चांगल्या भल्या शिवस्वरूप ईश्वराचे अस्तित्व असूनही हे कसे शक्य आहे? तथागतांचा पाचवा तर्क ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधी होता. भगवंताचा प्रश्न होता की जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी सुद्धा असेल व दयाळू सुद्धा असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का होत आहे? ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला स्वभावावर किळसवाने व हृदयद्रावक दृष्टीस पडते. ब्रह्मा आपली रचना का सुधारित नाही? जर त्याची शक्ती असीम आहे की त्याला कोणी रोखणारा नाही, तर त्याचे हात असे कसे आहेत की ते कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? तो कधीच सर्वांना सुखी का करीत नाही? तो कधीच एखाद्याचे कल्याण करतो. त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना सुखी का करीत नाही? अपरातपरी, चोरी, ठगी, अज्ञान का फैलावत राहतो? असत्य सत्यावर मात का करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. जर सर्व प्राणीमात्रांमध्ये कोणी असा सर्व शक्तिमान ईश्वर व्याप्त आहे जो त्या प्राणीमात्राला सुखी वा दुःखी बनवतो, जो त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तर तो असा ईश्वर देखील स्वतः पापाने कलंकित आहे. एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि नेक नसावा, अथवा तो आंधळा असावा की त्याला अन्याय दिसतच नाही. तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा पुढचा तर्क असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काही लाभ सिद्ध होत नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याच्या देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसाच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू हा आहे की
माणसाने माणसाशी कसे वागावे याविषयीची शिकवण द्यावी, जेणेकरून सर्व माणसे प्रसन्न राहावीत. तथागत देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण होते. तथागत धार्मिक विधी आणि व्यर्थच्या क्रियाकलापांच्या विरुद्ध होते. त्यांचे कारण असे की हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीची आगारच असते आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व समाधिष्टी हिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट होती, कारण या ईश्वरावरील विश्वास हाच पूजा आणि प्रार्थना यांच्या सामर्थ्यावरील विश्वासाचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्ट बुद्धी असतो की तो सर्व प्रकारच्या खुळा समजुती निर्माण करतो व त्यामुळे समादृष्टीचा म्हणजे सम्यक दृष्टीचा विकास अशक्य होतो आणि सम्यक दृष्टीचा मार्ग अवरुद्ध होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे तथागतांचे हे विचार काही तर व्यवहारीच होतेच, पण काही सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे तर्क नव्हते. तथापि असे समजू नये की ईश्वरावरील विश्वासाला मारक असा विचार आणि तर्क त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार त्यांच्या प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली. जर आपण या प्रश्नाचे नीटपणे उत्तर देऊ शकलो की सृष्टीची रचना कशी झाली, तर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच्या सिद्धांताचे थोडे बहुत औचित्य सिद्ध होऊ शकते. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ईश्वराने सृष्टी भाव म्हणजे काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव म्हणजे शून्य यातून निर्माण केली. काहीच नाही यामधून म्हणजे शून्यामधून काहीतरी उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने आधीच्या काहीतरी मधून हे विश्व निर्मिले असे म्हटले, तर ज्या काहीतरीतून नवे विश्व निर्मिले ती निर्मितीपूर्वीच्या पदार्थ रूपात अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या आधीच्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने कोणती वस्तू निर्माण करण्यापूर्वी इतर कोणती तरी वस्तूची निर्मिली असेल, तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा हा शेवटचा तर्क निर्विवाद असा होता. मूळ पायाच असत्य असल्यामुळे ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट आहे म्हणून अधम्म होय. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणून नाही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.